मी आणि शिवा भाऊ डायरेक्ट आलो होतो बघा नांदेडला, आणि नांदेडला आल्या आल्या आम्ही गेलो होतो बघा बुलेटच्या शोरूमला. आणि बुलेटच्या शोरूमला कशासाठी गेलो चला तर सांगतो बघा या ब्लॉग मध्ये. तर कसं आहे मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉग मध्ये. माझं नाव आहे यदुराज आणि मी नांदेडला आल्या आल्या पहिले तर आम्ही भाग्यनगरला गेलो होतो. आणि भाग्यनगरला गेल्या गेल्या बघितलं तर काय आपल्याला तिथे नागनाथ भाऊ पण भेटले होते. त्यांना पण आपल्या गाडीवरती बसून घेतलं आणि ते भाग्यनगरला काय करत होते त्याचं काय पता लागलाच नाही. नंतर भाऊला सोडायचं होतं बघा शिवाजीनगरला, त्यामुळे भाऊला पहिले शिवाजीनगरला नेऊन सोडलं आणि डायरेक्ट आलो होतो बघा कॉलेजमध्ये. कॉलेजमध्ये आल्यानंतर बघितलं तर काय तिथे तर आपला अवधूत भाऊ आला होता उमरीचा आणि त्याच्यासोबत एक मित्र होता. आणि त्यानंतर मग थोडा वेळ आम्ही आता गप्पा गोष्टी वगैरे मारल्या आणि त्यांच्यासोबत मस्त असा व्हिडिओ वगैरे घेऊ. त्यानंतर आम्ही निघालो होतो बघा डायरेक्ट iPhone 16 ला चार्जर घेण्यासाठी. तिथून आम्ही डायरेक्ट आलो होतो बघा ई स्पेसला. ई स्पेसला आल्या आल्या पहिले तर चार्जर वगैरे घेतलं, चार्जिंगचं जे काय बॉक्स आहे तर त्याचं अनबॉक्सिंग वगैरे करून घेतलं. आणि नंबर 1 पैकी त्याचे जे काय बॉक्स आहे तर ते फोल्ड. आणि बघितलं तर काय चार्जर इथं दिसत होतं. चार्जर वगैरे घेतल्यानंतर आम्ही निघालो होतो बघा छत्रपती चौकाकडे. मी आणि शिवा एका गाडीवरती होतो आणि आपल्या अवधूत भाऊ आणि त्याचा जे काही मित्र आहे तर ते एका गाडीवरती होते. आणि छत्रपती चौकाकडे जाता असं काही मॅटर होईल असं कळलंच नाही, कारण अवधूत भाऊच्या गाडीचं पेट्रोल वगैरे सरलं होतं. त्यामुळे अवधूत भाऊचा जो काही मित्र आहे तर त्यांना मी हात वगैरे पकडला होता. त्यानंतर मग आता शिवा भाऊच्या गाडीतलं थोडंफार पेट्रोल वगैरे काढलं गिलासामध्ये आणि त्यानंतर त्या गाडीमध्ये टाकलं आणि मग आम्ही निघालो होतो बघा पुढे जाण्यासाठी. आणि मग नंतर आम्ही डायरेक्ट आलो होतो बघा छत्रपती चौकात असलेल्या बुलेटच्या शोरूमला, कारण आपल्या शिवा भाऊला घ्यायची होती बघा बुलेट. आणि ती कोणती बुलेट घ्यायची होती ते तुम्हाला सांगतो बघा पुढच्या ब्लॉग मध्ये. त्यासाठी आताच आपली जी काय आयडी आहे तर त्या आयडीला फॉलो वगैरे करून घ्या.